नमस्कार, मी संदेश सावंके लाईव्ह फाडकोकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। सध्या दिवाळीची सुट्टी चालू आहे आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना म्हणजे शाळेतील मुलांना शिवाय आपल्या समाजातील लोकांना छत्रपतींचा इतिहास समजावा म्हणून एक सुंदर असा उपक्रम चालू आहे। आणि सध्या अशाच प्रकारचा एक उपक्रमातून कासार्डे तिटा या ठिकाणी दिलीपभाई तळेकर यांच्या माध्यमातून एक सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे। ते म्हणजे छत्रपतींचा इतिहास समजून घेण्याचा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा शिवकालीन इतिहास आणि त्यावेळीची हत्यारं, त्यावेळीच्या सर्व गोष्टी, म्हणजे कशा प्रकारे त्यावेळी नाणी होती, कशावेळी त्यावेळी हत्यारं होते, कशा प्रकारचे तोफगोळे होते, याचं सर्वांचं प्रदर्शन आपण आज बघणार आहोत। आणि आपण छत्रपतींचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कशा प्रकारे इतिहास होत होतो। तर आता मी जातोय कासार्डे तिटा या ठिकाणी, त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मी अधिक माहिती देणार आहे कशा प्रकारे कार्यक्रम येतो। आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत दिलीपभाई तळेकर आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे। तर पाहूया कशा प्रकारे हा कार्यक्रम येतो। तर आता आपल्यावर आहेत, काय नाव तुमचं? अभय दिनकर जगताप। आणि या प्रदर्शनाबद्दल जरा माहिती आहे ना, म्हणजे कशा प्रकारचा उपक्रम आहे, काय आहे ते सांगा। नमस्कार, माझं नाव अभय दिनकर जगताप। शिवशंभू विचार मंच या संस्थेचं कोकण प्रांताचं संयोजक ओके ही जबाबदारी माझ्याकडे। ओके हा उपक्रम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत। ओके ही दिवाळीची सुट्टी आहे। दिवाळीची सुट्टी म्हटली की आपल्याला किल्ले आठवतात, आपल्याला रांगोळ्या आठवतात, फटाके फराळ तर आहेतच, पण आपल्या इतिहासाशी कुठेतरी जोडण्याचं काम ही दिवाळी आपल्याशी करत असते। आज जो दिवाळी सण आपण साजरा करतोय, आज वेगवेगळे सण साजरे करतोय, त्याचं एकमात्र कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। बरोबर आहे। छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसतील तर तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून टिकलो नसतो, राहिलो नसतो आणि हे सगळे सण उत्सव आपण साजरे करू शकलो नसतो। बरोबर। म्हणून या सणांच्या निमित्तानं या सुट्टीचा फायदा घेऊन आपल्या समाजापर्यंत, समाजातल्या लहान मोठ्या आमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचता यावं म्हणून श्री शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून या पद्धतीचं शिवकालीन शस्त्रांचं, शिवकालीन गडकोटांच्या चित्रांचं, शिवकालीन विविध वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केले। ओके। तर या प्रदर्शनात आपण काय पाहाल तर सगळ्यात पहिल्यांदा जुनी ऐतिहासिक शस्त्र आहे। आपल्याला तलवार एवढंच फक्त माहित असतं, पण त्या तलवारीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्या काळात वापरले गेलेले अजून वेगवेगळे शस्त्र आहेत, मग त्याच्यात जंबिया असतील, भाले असतील, मग पट्टा असेल, या पद्धतीची वेगवेगळी शस्त्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। अगदी तोफ गोळा सुद्धा एक आपल्याकडे आहे। वाघनखांची प्रतिकृती सुद्धा आपल्याला आपण बनवून घेतलेली, ती इथे लोकांच्या प्रदर्शनात ठेवलेली। त्याचबरोबर शिवरायांनी हे जे काही हिंदवी स्वराज्य उभं केलं, हे उभं करताना शिवरायांना जी मोलाची साथ दिली ती आमच्या सह्याद्रीने दिली। बरोबर। आणि सह्याद्रीचे गडकोट राज्याचे सार ते दुर्ग असं महाराजांचं वाक्य आहे। हे जे काही दुर्ग आहेत ते दुर्गांची भ्रमंती करणाऱ्या आमच्या अनेक मित्रांनी, त्याच्यात सुनील कदम सरांसारखे आमचे इतिहास संशोधक असतील, त्याचबरोबर पंकज भोसल्यांसारखे इतिहास संशोधक असतील आणि अनेक दुर्ग मित्र आहेत आमचे, या सगळ्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या छायाचित्रांचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी आपण केलं। आणि तुमचं केव्हापासून चालू आहे प्रदर्शन? हे प्रदर्शन तर आम्ही अनेक वर्ष भरवतो आहोत। ओके। परंतु या दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं कोकणातला हा दुसरा दौरा आहे। पहिल्या दौऱ्यामध्ये आम्ही कुडाळ आणि मालवण वगैरे सावंतवाडी या भागामध्ये फिरलो आणि परवापासून कुणकेश्वर, त्याच्यानंतर काल जामसंडे आणि आज या कासार्डे आपण आलेलो आहोत। आणि येणाऱ्या दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत हा पुढचा जवळपास महिनाभर अशा प्रकारचा संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये, म्हणजे थेट मुंबई ठाण्यापासून ते या कोकण किनारपट्टीने सगळीकडे आमचा प्रवास चालू आहे। हेतू हाच आहे की लोकांनी हे जास्तीत जास्त पाहावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करावा, तो विचार लोकांना द्यावा। 350 वर्षापूर्वीची जी भीती होती, ती भीती, ते आक्रमण, तो जिहाद आज सुद्धा आहे, फक्त वेगळ्या माध्यमातून आहे। आणि त्यावेळेस कदाचित तलवारीच्या जोरावर त्यांनी आतंक मचवलेला होता। आज मग वेगवेगळे जिहादचे प्रकार आपल्याला आढळतात, त्याच्यामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, गड जिहाद असेल, अगदी आज उदयास आलेला नव्याने ऊट जिहाद असेल, या सगळ्या माध्यमातून कुठेतरी हिंदुत्वावर घाला घालण्याचं काम ही सगळी आक्रमक, परधर्मीय, परकीय आक्रमक मंडळी करतात। आणि त्याच्यावरचं सगळ्यात महत्वाचं उत्तर जर कुठलं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। हे उत्तर संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये केवळ 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 महाराष्ट्राकडे,
बरोबर. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की महाराजांचा हा विचार हा आपण संपूर्ण जगभर पसरवला पाहिजे. आज आपण 8 तारखेला आज आपण बोलतो आहोत. 10 नोव्हेंबर हा महाराजांचा शिवप्रताप दिन आहे. ओके. म्हणजे ज्या दिवशी अफजल खान नावाचा 32 दातांचा बोकड भवानी मातेला महाराजांनी त्याचा कोठडा काढून अर्पण केला, तो दिवस. त्या निमित्तानं हा दहशतवाद असाच संपवावा लागतो हा विषय घेऊन आम्ही सगळीकडे फिरतोय. हा शिवप्रताप सप्ताह आम्ही साजरा करतोय. या निमित्तानं दहशतवादावरचं ते उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी देऊन ठेवलेलं आहे. ते परत आम्ही सगळ्यांनी हाताळण्याची गरज आहे. ते उत्तर परत सगळ्यांनी अंगात भिनवण्याची गरज आहे आणि तो विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आमचा उपक्रम. तर आता आपण उपक्रम बघूया तुमचा. ठीक आहे. ओके. तर काय काय याच्यामध्ये आता प्रदर्शनामध्ये? इथे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहे. सुरुवातीला तलवारी दिसते, हे सगळ्या प्रकारचे तलवारी. ओके. त्याच्यानंतर जंबिया दिसतात. या सगळ्या तलवारीचाच प्रकार आहे ना? ह्याला काय नाव आहे वेगळी? या सगळ्या मराठा तलवारी आहे. ओके. त्यावेळेच्या सैन्यामधलं. हा, ही फिरंगी आहे. फिरंगी. ओके. हा. बाकी हे आपल्या मावळ्यांकडे होते त्या तलवारी. आमचे 2 या प्रतिकृती आहेत की ओरिजिनल आहेत तेव्हाच्या? त्या काळातल्या. ओके. हा. याच्यातल्या म्हणजे 2-3 वेगवेगळे गट फिरतात, त्यामुळे धोप वगैरे असे जे काही प्रकार आहेत हे आम्हाला इथे ठेवता आले नाहीत कारण शस्त्र विभागले. ओके. जांबियाचे प्रकार आहेत. हे जांबियाचे प्रकार आहेत. कट्यार आहे. हे कट्यार. ओके. गुप्तीचा पाटा आहे. हा. ही गुप्ती आहे, त्याला मूठ आहे पण त्याच्यावरचं जे कव्हर आहे रॅम जे आहे ते याच्यामध्ये नाही. हे अंकुश आहे. हे अंकुश हत्तीचे. ओके. हे आता ह्याला संदूक म्हटलं जातं. हे आमच्या पंकजजीने बनवलेलं मोडी लिपीतले लिखाण आहे. ओके. मोडी लिपीत अनेक वेगवेगळे पुस्तकं आमच्या त्यावेळी मोडी लिपी. हा, ही मोडी लिपी आहे. कारण इतिहासाची तत्कालिक साधनं जी आहेत ती मोडी लिपीमध्ये. बरोबर. शिवशंभू विचारमंच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ही लोकांना आग्रह करते आणि आम्ही मोडी शिकवतो. जेणेकरून मोडी वाचायला जर शिकले तर त्यावेळची जी कागदपत्र आहे ती आपल्या समाजाला कळतील. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की एकाने पुस्तक लिहायचं, त्याचा रेफरन्स दुसऱ्याने द्यायचा, त्याचा रेफरन्स तिसऱ्याने द्यायचा आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचा विचार मांडायचा. शिवाजी महाराजांच्या जीवनात नसलेल्या गोष्टी त्या चरित्रात घुसवायच्या. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे की तत्कालीन कागदपत्र, तत्कालीन बखरी, तत्कालीन पुरावे, तत्कालीन पत्रव्यवहार हा वाचता आला पाहिजे. म्हणून आम्ही मोडी भाषा लोकांना शिकवतो. मोडीचं ज्ञान जर मिळालं तर तत्कालीन कागदपत्र जी आज श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे तुम्हाला विश्वास बसणार नाही 2-3 कोटी इतके कागदपत्र आज संग्रही आहेत आपल्याकडे. ह्या कागदपत्रांचं जेव्हा लिप्यंतर होईल आणि ते मराठीत येतील तेव्हा हा सगळा इतिहास अजून मोठ्या प्रमाणात आपल्या समोर प्रदर्शनात ओके येऊ शकेल. ते मोडी लिपीमध्येच वेगवेगळ्या ग्रंथ आमच्या पंकजजींनी बनवलेले. हे भाले याला काय म्हणतात? हे पण अंकुश. अंकुश. ओके. हे भाले. हा. हे भाले वेगळे आहेत. आणि ह्या भाल्यांकडे जर बघितलं तर ह्या भाल्यांकडे दोन्ही बाजूला पाती. बरोबर. हातगाईच्या लढाईमध्ये दोन्ही बाजूने त्याचा वापर. आणि पाती पण लहान मोठी. बरोबर. मोठे पाती तिकडे लहान. आणि यांचीच माहिती या ठिकाणी वेगवेगळं आपण दिलेली आहे. जुन्या काळचे काही कागदपत्र आहे. नवा खर्चाचे कागदपत्र त्या काळात महाराजांच्या आज्ञापत्रातले. ओके. सील पण आहे. ही मोडी लिपी. आणि महाराजांनी कसं त्यांचं मॅनेजमेंट होतं, कसं व्यवस्थापन होतं. आज ना उद्या औरंगजेब आपल्यावर चालून येणार आहे आणि त्यावेळेस महाराजांनी असं म्हटलेलं होतं की एक किल्ला जर 1 वर्ष लढवला तर औरंगजेबाला हे हिंदवी स्वराज्य घेण्यासाठी अनेक शतकं लागतात. बरोबर. त्या पद्धतीनं महाराजांनी कुठल्या किल्ल्यासाठी किती, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत, सिंधुदुर्गासाठी 10,000 कोणांची व्यवस्था महाराजांनी करून ठेवलेली होती. बरोबर. विजयदुर्गासाठी केलेली आहे. सुवर्णदुर्ग, प्रतापगड, म्हणजे कुठले हे ते मोडीतलं ओरिजिनल फोटो आहे. ओके. आणि त्याचं आपण मराठी केलं. तसंच म्हणजे अशी रचना, अशी व्यवस्था बरोबर हे महाराजांनी करून ठेवलेली होती जेणेकरून ते किल्ले हे व्यवस्थित राहतील आणि औरंगजेबाला ते घेता येणार नाही. येणाऱ्या काळात महाराजांची दूरदृष्टी कशी होती ते आपण सगळेजण पाहतो. औरंगजेब इथे आला, 27 वर्ष तो या ठिकाणी झगडला. बरोबर. पण
27 वर्ष महाराष्ट्राने त्याच्याशी लढा दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की 1707ला याच औरंगजेबाला आम्ही आमच्या मातीत गाडून टाकलं. बरोबर. हा इतिहास आहे. हा लोकांना आज सांगावं लागेल. दुर्दैव आमचं आहे की ज्या औरंगजेबाला आम्ही आमच्या मातीमध्ये गाडला त्या गावाचं नाव औरंगाबादवरून संभाजीनगर करायला आम्हाला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सुद्धा 75 वर्ष. बरोबर. आणि सगळे त्यावेळेचे दस्तावेज कागदपत्रांचे प्रिंटिंग आहेत. ही परत एकदा सगळ्या शस्त्रांची माहिती. बरोबर. मराठी तलवार, ओके, तोफगोळे त्याची माहिती आहे, जमियाबद्दल माहिती आहे, तोफा भाई त्याच्याबद्दल माहिती आहे, कट्याब याच्याबद्दल माहिती. आणि सगळे तेव्हाचे हे शील ना, शिक्के, हे शिक्के महाराजांचं राजमुद्रा. बरोबर. महाराजांच्या राजमुद्रेचं एक वैशिष्ट्य मी सांगतो की महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे तर ती संस्कृत. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते महाराजांच्या मातोश्रींचं म्हणजे राजमाता जिजाऊंची, महाराजांच्या पिताश्रींची म्हणजे शहाजी राजांची राजमुद्रा ही फारसी भाषेमध्ये होती. बरोबर. फारसी भाषेमध्ये राजमुद्रा असणं नवल नव्हतं कारण त्यावेळेस आम्हाला 5 पातशाह्या आणि मुघल सल्तनत यांनी वेढलेलं होतं. राज्य व्यवहाराची भाषा फारसी होती. पण महाराजांनी सत्वाचं आणि स्वत्वाचं जागरण केलं त्यामुळे त्यांनी फारसी भाषेतून आपली राजमुद्रा केलेली नाही. बरोबर. पण ती मराठीतूनही केलेली नाही हे मला आवर्जून सांगायचं आहे. मग कुठल्या भाषेतून केली? संस्कृतमधून. का? कारण महाराजांना केवळ महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदू राष्ट्राचं उत्थापन करायचं होतं. हिंदूंचं पुनर्जागरण करायचं होतं. हिंदू धर्माचं पुनरुत्थान करायचं होतं. म्हणून हिंदूंची जी धर्मभाषा ती संस्कृत भाषा आहे. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असं त्या भाषेबद्दल म्हटलं जातं. त्या भाषेत महाराजांनी राजमुद्रा केलेली. त्यामुळे आजच्या कितीही इतिहासकारांनी म्हटलं की महाराजांची लढाई ही राजनैतिक होती तर ती राजनैतिक नव्हती. महाराजांनी स्वतः जी राजमुद्रा बनवलेली त्या राजमुद्रेतून त्यांनी संदेश दिलेला की माझं युद्ध हे धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या पुनरुत्थानासाठी. बरोबर. आणि हे सत्वाचं जागरण कसं केलं तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही नाणी. ओके. जसे की त्यावेळेची नाणी. आज आपण इथे कासरड्याला आहोत. कासरड्याला कुठल्याही दुकानात जा तुम्ही अमेरिकेचा डॉलर घेऊन तुम्हाला भजीपाव सुद्धा कोण देणार नाही. बरोबर. कारण का आम्ही सार्वभौम देश आहोत. भारत सार्वभौम देश आहे. भारताचं स्वतःचं चलन आहे. रुपयांमध्येच व्यवहार होईल. अमेरिकेच्या डॉलरमध्ये या देशामध्ये व्यवहार होणार नाही. बरोबर. तद्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यासाठी ते सुवर्णहोनचे सोन्याचे आणि शिवराईचं चित्र आहे. ते अशा प्रकारचे सुवर्णहोन आणि त्या काळी नाणी सुद्धा आहे. त्याच्यावर छत्रपती लिहिलेला आणि श्री राजा शिव. बरोबर. पाठच्या बाजूला छत्रपती. बरोबर. अशा प्रकारे ही नाणी आहे. ओके. त्याच्याबरोबर ही अजून वेगवेगळे नाणी आहेत. परत ब्रिटिश ती पण नाणी आहेत. अशा प्रकारची नाणी म्हणजे स्वतःचं चलन महाराजांनी निर्माण केलं. बरोबर. त्यांच्या सार्वभौम राज्याचं एक प्रतीक. ही सगळी सोन्याची आहेत ना. महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं ही फादर ऑफ इंडियन नेव्ही. बरोबर. कदंब राजघराण्यानंतर आपलं एकदेशीय कुठल्या राजाचं स्वतःचं आरमार नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धोका ओळखलेला होता की आपलं जर आरमार नसेल म्हणजे ज्याचं आरमार त्याचा समुद्र. बरोबर. समुद्राला पालान घालायचं असेल तर ते स्वतःचा आरमार पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःच्या आरमाराची आणि पूर्ण त्याची डिझाईन आहे ना कशा प्रकारे त्याची बोटी. जुन्या काळाचं जे गलबत होतं त्या गलबताचे चित्र आहे. बरोबर. दिवाळीचा हा सण चालू आहे. दिवाळीची सुरुवात जी होते ती वसुबारस या दिवसापासून होते. बरोबर. वसुबारस हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण वसुबारस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. बरोबर. आणि आपले दोन्ही किल्ले आपल्याजवळ इकडे सिंधुदुर्गामध्येच आहेत. विजयदुर्गाची पहिली राजधानी विजयदुर्ग आणि नंतरची राजधानी सिंधुदुर्ग. बरोबर. मोठे प्रॉमिनंट किल्ले आणि सगळे आरमारचे डिझाईन वेगवेगळे. बरोबर. गलबतांचे चित्र आहे. बरोबर. हे सगळे त्यावेळेची कशी जहाज होते त्याची डिझाईन आहे. आणि कुठे मिळाली याचं नोंद कुठे मिळाली तुम्हाला? ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आनंद वाटतो की काल आम्ही देवगड आणि या सगळ्या परिसरामध्ये फिरत होतो
तर धुळपांच्या कालावधीमध्ये कारकिर्दीमध्ये अनेक तोफा त्यांनी या किनाऱ्यावरच्या गावांमध्ये दिल्या, देवस्थानांना तोफा दिल्या. बरोबर आहे. त्याच्यातली एक तोफ काल आमचे इथले स्थानिक कार्यकर्ते आणि इतिहासाचे अभ्यासक रणजितजी हिरलेकर यांनी आम्हाला त्या काही तोफा दाखवल्या. बरोबर. अशा प्रकारचं आहेत खोटकामचे ते असं काय बाबा आहेत ते. बरोबर. इतिहास असणारी ही भूमी आहे सिंधुदुर्गची भूमी म्हणजे बरोबर इतिहास, ज्वलंत इतिहास असणारी भूमी आहे. बरोबर. त्या भूमीतून हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. बरोबर आहे. अशा प्रकारे नकाशे मी आवर्जून सांगू इच्छितो की 1680 त्यावेळेस महाराजांचं महानिर्वाण झालं तेव्हाचा हा नकाशा. ओके. आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारत हा हिरव्या रंगात दिसतो, म्हणजे हे सगळं मुघल साम्राज्य. बरोबर. आमचं हिंदवी स्वराज्य जर पाहिलं तर ही कोकण किनारपट्टी, चिंचोळी आणि इकडे जिंजी, तंजावर, बंगळूरचा भाग, हे एवढं मिळून फक्त आमचं हिंदवी स्वराज्य होतं 1680 मध्ये. बरोबर. महाराजांचं वैशिष्ट्य हे आहे की महाराजांचं कार्य जे आहे ते महाराजांच्या मृत्यूने संपलेलं नाहीये. बरोबर. अनेक थोर महापुरुष होऊन जातात पण त्यांचं कार्य त्यांच्या काळापुरतच मर्यादित राहतं. पण महाराजांची प्रेरणा अशी होती की ती तिथून पिढ्यानपिढ्या, म्हणजे आज 350 वर्षांनंतर सुद्धा आम्हाला महाराजांचं चरित्र प्रेरणा देत राहतं. बरोबर. महाराजांनी जे बीज रोवले तर त्याचा वटवृक्ष हा पुढच्या काळात पाहायला मिळतो. 1759चा हा नकाशा आहे. 1759चा नकाशा पाहिल्याबरोबर लक्षात येईल की संपूर्ण भारतभर आपल्याला भगवा रंग दिसतोय. हे हिंदवी स्वराज्य, ज्याला इतिहासकार मराठा साम्राज्य म्हणतात. आणि हे मराठा हा शब्द कुठल्या केवळ जातीपुरता मर्यादित नाही, तर रणांगणामध्ये मरेल पण हटणार नाही तो मराठा. आज जेव्हा राजकारणासाठी वेगवेगळ्या जातींचे कंगोरे निर्माण केले जातात, ते धारदार केले जातात, तेव्हा मला संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे भारताला हा संदेश द्यावासा वाटतो की आम्ही आमच्या जाती विसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, 18 पगड जातींना एक केलं. ते आम्ही सगळेजण एक आहोत. आमची वेगळी ओळख ठेवायची नाही. मी कोण साळी, मी कोण माळी, मी कोण तेली, मी कोण महार, मी कोण मातंग, मी कोण रामोशी, मी कोण प्रभू, मी कोण कारखानीस, मी कोण मराठा, मी कोण ब्राह्मण, हे सगळं बाजूला ठेवा. आणि आम्ही कोण तर हिंदवी स्वराज्याचे पाईक, आम्ही सगळे हिंदवी स्वराज्याचे मावळे. ही आमची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आज सुद्धा त्याची गरज आहे. आज आमच्या सगळ्या जाती पंथ हे सगळे भेद विसरून आम्ही सगळे मरू पण हटणार नाही हिंदुत्वासाठी. अशा प्रकारचे आम्ही मराठा आहोत. ही ओळख आमची सगळ्यांची, आम्ही सगळे हिंदू आहोत, ही ओळख आज निर्माण केली पाहिजे. त्या मराठ्यांनी ती ओळख निर्माण करून आपलं साम्राज्य निर्माण केलं 1759. हे सगळे तुमचे आमचे पूर्वज आहेत. या महाराष्ट्रातला कुणीही म्हणू शकत नाही हिंदू की माझे पूर्वज महाराजांसाठी लढले नाही. सगळ्या हिंदूंचे पूर्वज, हिंदूंचे म्हणतो, सगळ्या हिंदूंचे पूर्वज हे त्यावेळी लढलेले. त्यामुळे प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे की हे आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेलं साम्राज्य आहे. आणि हा जर नकाशा व्यवस्थित पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आजचा जेवढा भारत आहे तो भारत म्हणजे हे मराठा साम्राज्य. म्हणजे उलट्या शब्दात सांगायचं तर आमच्या पूर्वजांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचला तेवढाच भारत म्हणून ओळखला अस्तित्वात आहे, आमच्या ताब्यात आहे. हे हिंदवी स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मोठेपण आहे, समजून घेतलं. त्यामुळे आज केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगभर पोचणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळातलं जी ग्लोबल वॉर्निंग आहे, वॉर्मिंग नाही म्हणत, ग्लोबल वॉर्मिंग सगळ्यांना माहिती आहे, पण जी ग्लोबल वॉर्निंग आहे ती वॉर्निंग ही आहे की येणारा काळ हा जिहाद आणि आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त झालेला आहे. तर त्या जिहादाविरोधात, त्या आतंकवादाविरोधात जर लढायचं असेल, उभं टाकायचं असेल तर संपूर्ण विश्वाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून हा विषय आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराजांचं हे त्या काळची काढलेली चित्र आहे. म्हणजे आज आपण महाराजांचे चित्र काढतो पण ही त्यावेळेच्या चित्रकारांनी महाराजांना पाहून बनवलेली ही चित्र आहे. 1680च्या आसपासचं हे चित्र आहे. 1672 मधलं मीर मुहम्मदने काढलेलं चित्र आहे. 1675 ते 1685 या कालावधीतला गोळकोंडा येथे 75 नंतर काढलं गेलेलं चित्र आहे. अशा प्रकारची ही चित्र आहे. त्याचबरोबर अजून एक वेगळं प्रदर्शन काही भाग आम्ही लावलेला आहे, तो म्हणजे बैठे खेळ. आपल्या इथे वेगवेगळ्या कातळ शिल्पांमध्ये बैठे खेळ हे आपण पाहतो. तर ते आज मोबाईल आणि याच्या जमान्यामध्ये, कम्प्युटरच्या जमान्यामध्ये, मोबाईल आणि कम्प्युटरच्या जमान्यामध्ये मुलांना अस्सल भारतीय खेळ काय आहे हे शिकवलं पाहिजे. अस्सल भारतीय खेळ जसे मैदानी मर्दानी खेळ आहेत, त्याचबरोबर बुद्धीसाठीचे, बुद्धीला क्रियान्वित करणारे अनेक बैठे खेळ सुद्धा आपल्याकडे. चतुरंग नावाचा खेळ आहे.
ओके. ज्या चतुरंग खेळाला शतरंज असं म्हटलं गेलं बरं. आणि आज त्याला चेस म्हटलं गेलं. हा मूळचा भारतीय खेळ आहे. ओके. त्या खेळामध्ये राजा आहे, हत्ती आहे, घोडे आहेत, पायदळ आहे, म्हणजे संपूर्ण सैन्य आहे त्याच्यामध्ये. संपूर्ण सैन्य. फक्त ते शतरंज म्हणून तो कुठेतरी परदेशामध्ये गेला आणि मग त्याच्यात वजीर आला. तोपर्यंत वजीर नव्हता, बरोबर. तोपर्यंत राजा आणि प्रधान होते, पण नंतर त्याला वजीर आला. आम्ही तोच खेळ खेळतो का तर आम्ही आमचाच इतिहास होता तो विसरलो. ते खेळ कधीतरी आमचे होते हे आम्ही विसरलो. आणि या गोष्टींचं पुनर्जागरण व्हावं जे महाराजांनी काम केलं. महाराज ही व्यक्ती नव्हती, ती वृत्ती होती. ती वृत्ती आपण बनवून घेतली पाहिजे. कारण महाराजांनी काय केलंय तर महाराजांनी सत्वाचं आणि स्वत्वाचं जागरण या समाजामध्ये केलं. जेव्हा ते सत्व आणि स्वत्व या समाजातलं जागृत झालं तेव्हा आमच्या इथल्या सामान्य लोकांनी असामान्य पराक्रम केला. त्याच्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. ह्या सगळ्या आपल्या देदीप्यमान इतिहासाची ओळख समाजाला व्हावी त्यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालक शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतलेला. ओके. तुमचं मुख्य ऑफिस कुठे आहे? श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ही लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली संस्था आहे. ओके. या संस्थेच्या माध्यमातून मागची 127 वर्ष जवळपास रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला शिवपुण्यतिथीच्या दिवशी अभिवादन केलं जातं. त्याचा कार्यक्रम केला जातो. ओके. याच मंडळाच्या माध्यमातून नंतरच्या काळात शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला. ओके. आज रायगडावर अनेक कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. या मंडळाच्या माध्यमातून इतिहास संशोधक अभ्यासकांसाठी वेगवेगळे अभ्यासवर्ग आयोजित केले जातात. पुढील लिपीच्या प्रशिक्षणाबद्दल मी आपल्याशी बोललो. आर्काइव्स मधले काही पेपर त्याच्यावर काम केलं जातं. अशा प्रकारे एक वैचारिक पद्धतीचं काम इतिहासाच्या बाबतीतलं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. त्याच माध्यमातून शिवशंभू विचार मंच हाच विचार समाजापर्यंत नेण्याचं काम गेली काही वर्ष करत आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की पुण्यतिथीचा कार्यक्रम जो रायगडावर होतो, कारण शिवजयंती अनेक ठिकाणी होत असते, राज्याभिषेकाचाही कार्यक्रम अनेक ठिकाणी होतो, पण पुण्यतिथीचा कार्यक्रम केवळ रायगडावर होतो कारण महाराजांची समाधी तिथे आहे. ते आमच्यासाठी एक तीर्थक्षेत्र आहे. छत्रपती शिवरायांची समाधी तिथे आहे आणि त्याचबरोबर आमचं हिंदवी स्वराज्याचं सिंहासन हे सुद्धा तिथे आहे. त्यामुळे या रायगडाला आपण भेट द्यावी. पुण्यतिथीच्या कार्यक्रमात महाराजांना अभिवादन करण्यासाठी केवळ अभिवादन नाही तर त्यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन आपल्या पुढच्या वर्षभरासाठी आयुष्यभरासाठीचा काही संकल्प करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. तशाच प्रकारचा एक चांगला कार्यक्रम मोठा श्री शिवराजाभिषेक दिन दुर्गोत्सव समिती दुर्गराज रायगड या समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी आमच्या हिंदू समाजाचं जे सिंहासन महाराजांनी निर्माण केलं त्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापना दिवसाचा म्हणजे राज्याभिषेकाचा कार्यक्रम, हिंदू दिग्विजय दिनाचा कार्यक्रम हा रायगडावर होत असतो. आपल्या सगळ्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना शिवभक्तांना आवाहन करतो की आपण या दोन्ही कार्यक्रमात त्या ठिकाणी यावं. तिथीप्रमाणे हे कार्यक्रम होतात. ओके. या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. सगळ्यांना आवाहन. धन्यवाद. तुमचा उपक्रम आहे तर त्याला म्हणजे लोकांना जर त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायला, मोबाईल नंबर काय असेल तर? माझा क्रमांक आहे भ्रमणध्वनी क्रमांक 9869176858. ओके. 9869 17 68 58. ओके. आणि तुमचा पण सांगा. मग तुम्ही पण या उपक्रमात सहभागी आहात ना, मग तुमचा पण सांगा. 9967363822. ओके. नाव काय? सचिन राणे. आणि तुम्ही कुठचे? हरकुळ खुर्द. ओके. तर यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सिंधुदुर्ग लेवलला. आणि यांचा सुंदर असा उपक्रम आहे आणि आज ते कासारडे येथे आहेत. आमदार प्रमोदजी जठारदे यांच्या सभागृहामध्ये आयोजन आहे. या ठिकाणी तोफेचा गोळा सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे सरांनी जशी माहिती दिली तशी सगळ्या टाईपची आहेत तर तुम्हाला इथे या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील. आणि सरांनी त्यांचा फोन नंबर पण शेअर केला आहे जेणेकरून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तशा प्रकारे संपूर्ण हत्यारांचं या ठिकाणी सुंदर असं प्रदर्शन आहे.